बुलेटिनमध्ये स्वागत। आपण अनेक महत्त्वाच्या घडामोडी बघतो, त्यातलीच एक मोठी बातमी आता सुद्धा बघणार आहोत। ही बातमी आहे आरोग्य विभागाची बोट ॲम्ब्युलन्स ही बुडालेली आहे। आरोग्य विभागाने आठवड्याभरापूर्वीच अवघ्या वर्षभरापूर्वीच तब्बल 1.5 ते पावणे 2 कोटी रुपये खर्च केले आणि बोट घेतलेली होती। नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्याकरता ही बोट ॲम्ब्युलन्स तैनात करण्यात आली होती। काल रात्री अचानक बोट ॲम्ब्युलन्समध्ये पाणी भरलं आणि ती बुडाल्याचं दिसून आलं। सरदार सरोवराच्या डॅम साइडला बोट ॲम्ब्युलन्स उभी होती। बोट ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर आणि एक सहाय्यक तैनात होता, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। आरोग्य विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच शासनाचे कोट्यवधी रुपये डब्यात गेलेले आहेत, नुकसानीत गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांना विचारूया। निलेश, ही बोट तैनात तर केली, त्यासाठी कोट्यवधी खर्च पण केले, पण काल रात्री नेमकं काय घडलं? मुळातच नर्मदा नदी काठावरती पावसाळ्यातल्या ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावांच्या आरोग्य सेवेसाठी ही बोट ॲम्ब्युलन्स तैनात करण्यात आलेली आहे। नुकतीच 1-1.5 वर्षापूर्वी स्पीड बोट ही घेण्यात आलेली होती, मात्र डिझेलचा खर्च परवडत नव्हता। अशात ही नवीन स्पीड बोट नर्मदा जलाशयाच्या ठिकाणी उभी होती। या ठिकाणी काल रात्री पाणी कमी झालं आणि पाणी वाढलं असा या दाव्यातून ही बोट बुडल्याचा दावा तिथले जे काही स्थानिक तिथले तैनात कर्मचारी आहेत ते करतायत। मात्र ही गोष्ट काही पटणारी नाहीये। आरोग्य विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ही 1.5 ते 2 कोटी रुपयाची CSR फंडातून मिळालेली बोट ही बुडालेली आहे आणि ही काढण्यासाठी आता क्रेन मागवली जात आहे आणि क्रेनच्या साहाय्याने ही बोट काढण्याचा प्रयत्न आहे, हिला वाचवण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे। मात्र या सगळ्या बोट बुडाल्याचा परिणाम या नर्मदा किनाऱ्यावरची जे काही गाव आहेत, अतिदुर्गम गाव आहे, याच्यावरती होणार आहे आणि याला जबाबदार खरं आरोग्य प्रशासन आहे। नक्की, धन्यवाद निलेश, आपण माहिती दिली त्याबद्दल।